यांना विनंती. दाही दिशा या पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय मिलिंदजी, निवेदिताताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्यासाठी आपण एकत्र आलोय त्या आदरणीय नीलमताई, उपस्थित सर्व महिला भगिनी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, सर्व सहकारी. मिलिंदजी, आता आपण इथे असं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन राज्याचं मुख्यमंत्रीपद महिला भगिनीला द्यावं. ऐका, मला थोडं व्हायचं आहे. एकनाथ शिंदे साहेब असं नेतृत्व आहे, ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी नक्की ते करतील. परंतु नीलमताईंनी आता 29 पुस्तकं लिहिली आहे. पहिल्यांदा तुम्ही त्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करा. कारण मिलिंदजींच्या ते हातात आहे आणि 29 पुस्तकं लिहिल्यामुळं आता साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये आदरणीय नीलमताईंचं नाव देखील आलेलं आहे. नीलमताई हे पुस्तक 6 विभागामध्ये विभागलं गेलंय आणि हे 6 विभाग मला असं वाटतं की प्रत्येक महिला भगिनींनी वाचली पाहिजे. कारण याच्यामध्ये महिलांची ताकद काय आहे, स्त्री शक्ती काय आहे आणि स्त्री शक्ती समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आणि सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काय करू शकतं याचा असा या पुस्तकामध्ये नीलमताईंनी लिहिलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नीलमताईंचं कौतुक केलं पाहिजे. मगाशी निवेदिताताईंनी सांगितलं की राजकारणावर तुम्ही पुस्तक लिहा. नीलमताई, माझी आपल्याला विनंती आहे की आपण अनेक वर्ष उपसभापती म्हणून काम करताय. तुम्ही उपसभापती म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधींचे आलेले अनुभव याच्यावर जर पुस्तक लिहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं पुस्तक, कोणालाही विकत घ्या म्हणून सांगावं लागणार नाही, एवढ्या ताकदीचं पुस्तक तुम्ही तयार करा. त्याचे बोलणार आहे पुढे मी. म्हणजे त्या विधान परिषदेमध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब कसं भाषण करतात, माननीय बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी कसे भाषण करतात आणि कोण कसे टोमणे मारतात हे देखील त्या पुस्तकामध्ये नमूद होईल. म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही तो पुस्तक घेण्याचा प्रयत्न करावा. आणि मगाशी साहेबांनी आता बोलताना म्हणाले की आमच्या उठावाबद्दल देखील पुस्तक लिहा. पण त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की आम्ही सगळे 2022 जूनला माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो. एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये किती जादू आहे बघा. मी जाताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मुंबईत आल्यानंतर मी उद्योग मंत्री झालो. तसं नीलमताई गुवाहाटीला न जाता महायुतीच्या उपसभापती झाल्या. ही देखील किमया माननीय एकनाथ शिंदे साहेबांमध्ये तो देखील नीलमताई आपण त्या पुस्तकामध्ये करावा. आणि म्हणून मी सांगितलं की ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांचा आवाक आहे, त्यांच्या मागे एकनाथ शिंदे साहेब ठामपणाने उभं राहतात. हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा नीलमताईंच्या पुस्तकाला मी मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये अनेक पुस्तकं नीलमताई आम्हाला सगळ्यांना आदर्श देणारी तुमच्या हातून लिहिली जातील या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.